राम कृष्ण हरी रूपपाहतालोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल भजवा तो हा माधव भजवा रूपपाहतालोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल भजवा तो हा आवडी तो हा विठ्ठल भजवा तो हा माधव भजवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल भजवा तो हा माधव भजवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भजवा तो हा माधव भजवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भजवा तो हा भजवा जय जय राम कृष्ण हरे बोला बोला जय जय राम कृष्ण हरे 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 मी तो अल्पमतीहीन मी तो अल्पमतीहीन तो अल्पमतीहीन तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण काय वर्णू तुमचे गुण काय वर्णो तुमचे गुण काय वर्णो तुमचे गुण
उदकी तारिले पाषाण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा द्रोणागिरी कपी हाती द्रोणागिरी कपी हाती आणविलासितापती आणविलासितापती थोर केली ख्याती थोर केली ख्याती भेटी समयी परत भेटी समयी नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा शिळा होती मनुष्य झाली शिळा होती मनुष्य झाली घोर कीर्ती वाखानिले घोर कीर्ती वाखानिले लंका दहन केली लंका दहन केली हनुमंते काशाने हनुमंते काशाने नाम चांगले चांगले माझी कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा राम जानकी जीवन राम जानकी जीवन बोला बोला योगियांचे निज ध्यान योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन राम राजीव लोचन तुका चरण वंदितो तुका चरण वंदितो
तो अल्पमतिहीन, काय वरुण तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे, नाम चांगली चांगली, माझे कंठी राहू भली, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपिहाती, आन विलासितापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी, नाम चांगले चांगले, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंते काशाने, नाम चांगले चांगले, राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भली, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरणा संताचिया, जागरूक काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुल्या, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृ सज्जनांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. इगो कमी करतो. इगो कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगातून आपण कोण आहोत, भगवंताच्या सन्मुख राहताना ते काय आहेत, आणि आपल्याला जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे ते काय आणि कसं आहे हे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय, त्या उत्सवाचा आनंददायी परिचय द्यायला मलाही आल्हाद होतोय. श्री संत हरिबाबांच्या या संतवनामध्ये संपन्न होणारा हा 90व्या वर्षातला अखंड हरिनाम उत्सव. 90 वर्ष तुम्ही ऐकलंय, आणखी मी 9 काय वादणार आहे. विठ्ठला तो आकडा म्हणतोय नववद नववद. अशा 90त आपण आलात. 90 हा आकडा खूप मोठा असला तरी त्याच्या परिणामात येणारा अनुभव आला, पण तुम्ही जीर्णता येऊ दिली नाही. मधल्या काळात सप्ताह जुना म्हटला की जायला बरं वाटायचं. हल्ली सप्त्याचा आकडा जितका मोठा, अंगावर काटा पण तसाच येतो. परंतु विस्तार नेहमी भावनेचा बळी घेताना दिसतं, ते तुम्ही होऊ दिलं नाही. हे संत वनाचं प्रसादाचं फलित असावं असं मला वाटतं. दारामध्ये आपण मोगऱ्याचा वेल लावतो, लावला पाहिजे. तुम्हाला झाडांच्या माध्यमातून देवावर संतांवर प्रेम करता येतं, आणि सध्या त्याच माध्यमातून करायची नितांत आवश्यकता आहे. दररोज तुम्ही कोणत्या तरी दशक्रियेला जातच असाल. बाईक तुम्ही लावता, पण निघताना त्याच्यावर 5 मिनिटं बसण्याची तुमची हिंमत नाही. विठ्ठला का ते सीटच इतके गरम झालेले असतात की डोंट सीट. हा कशाचा परिणाम आहे? वृक्षवल्ली कमी झाली ना.
तुम्ही दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवता तर औदुंबर पाहिजे, कृष्णावर प्रेम करता तर वड पाहिजे, शिवावर प्रेम करता तर बिल्व पाहिजे. या वृक्षांच्या माध्यमातून उपासना कराव्यात आणि त्या केल्या पाहिजेत. लावालावी करणाऱ्यांना विनंती आहे, यंदा झाडांची करावी. विठ्ठला ज्ञानोबारायांवर प्रेम आहे ना, तर मग पिंपळ लावला पाहिजे, अजान वृक्ष लावला पाहिजे. ज्ञानोबाराय सगळ्या प्रांतातून प्रियत्व जपतात. मोठं झाड पिंपळ, मध्यम आकाराचं झाड अजान वृक्ष, आणि वेलीच्या स्वरूपात असेल तर तुम्ही मोगरा लावला पाहिजे. माऊलीचं आवडतं फुल झाड आहे ते मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी अशी आला. त्या मोगऱ्याचा वेल जेव्हा विस्तारतो ना, तेव्हा त्याचा वरचा भाग कोवळा असतो, पण ज्या खोडातून बुंध्यातून निघतो काही काळानं तो बुंधा कोमल राहत नाही. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. तो जाडसर बनतो, तो कठोर बनतो, तो दिसायलाही सुंदर नसतो आणि असायलाही नाजूक नसतो. आमच्याकडे त्याला वजने म्हणतात. म्हणजे जेव्हा त्या मोगऱ्याचा वेल विस्तारतो त्याचा वेलू गेला गगनावरी, पण त्याच वेळेला त्या वेलाचा बुंधा जो जुना होता, द्राक्षाचा वेल कळेल ना, मोगऱ्याचा नाही कळला तर ते तो तुम्हाला वेल कळेल. विठ्ठला आणि ज्यांना रुद्राक्षातून कळत नाही त्यांना द्राक्षातूनच सांगावं लागतं. त्या द्राक्षाला जे वेलीला फळं लागतात तो भाग कोमल असतो, पण त्याचा जो मूळ वेळ जो निघालाय तो मात्र जुनाट असतो. 90व्या वर्षातला उत्सव करताना तुम्ही त्याचा विस्तार करूनही कोवळेपणा जपला, ही संतांची आपल्या सर्वांवर असलेली कृपा आहे. आणि यापेक्षा भागवत बाबांची, हरिबाबांची आपल्यावर असलेली कृपा आणखी कोणती असेल. अशा संपन्न होणाऱ्या उत्सवातली ही जागराची अर्थात उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा आपण अत्यंत श्रद्धेने, सद्भावाने आणि सात्यनं हा उत्सव करत आहात. त्याचं कारण ज्या गावचे कार्यकर्ते मेहनती आहेत त्याच गावात सात्यनं होऊ शकतंय. उरलेली न आलेली लोक आणायला लाईट गेली होती वाटतं, कारण भंडाऱ्याच्या आत सगळे पोहोचले पाहिजेत. आपण कीर्तांगली ग्रामस्थ हा उत्सव तितक्याच भावनेने करत आहात. आपल्या आजच्या कीर्तन सेवेचं परमभाग्य ज्यांच्या दिव्य सानिध्यात ही सेवा संपन्न होते. लक्षात घ्या, आपण सर्व शेतकरी माणसं आहोत. म्हणजे आमच्याकडे पण शेतकरी आहेत, पण ते शेतकरी नाहीत, ते न शेतकरी एवढेच शेतकरी राहिलेत. त्या शेतकऱ्याच्या कामांमध्ये मग ते शेत नांगरून घेणे, त्याच्यात खत मिक्स करणे, रोपा आणून ठेवणं, हे सगळं तो करत राहतो, सगळं करून ठेवतो. खत आणणे, बी आणणे, पेरल्यानंतर उगवणारच तेच बी आणणे, असं सगळं तो करून ठेवतो. आणि वाट कोणाची पाहतो? पावसाची. त्याचं कारण असं आहे, त्या नांगरलेल्या जमिनीला आणि जमा केलेल्या साधन सामुग्रीला उज्ज्वल भविष्य तेव्हाच प्राप्त होऊ शकतं जेव्हा त्या जमिनीत ओल शिरेल. तसं परमार्थाच्या सगळ्या तयाऱ्या तेव्हा सफल होतील जेव्हा त्यात ओलावा येईल. जशी त्या जमिनीला ओल येण्याकरता गंगेचा ओघ लागतो. मी म्हणतो एवढंच तुम्हाला माहिती आहे की ओल यायला गंगेचा ओघ लागतो, पण गंगेचा ओघ आणायला एखादे भगीरथजी लागतात. तसं आपल्या या सगळ्या भौतिक साधनात्मक तयारीला अंतःकरणाची भावना आणि त्या भावनेचा आर्द्रपणा, देवाने तो विचार केला असावा. सिन्नरचा पूर्व पट्टा जरा अडचणीचाच आहे, तिथंच एक गंगा निर्माण करू, मग जी पुढं फक्त सिन्नर पुरती राहणार नाही, अख्ख्या महाराष्ट्राला लागणारा ओलावा तिथून मिळेल. विठ्ठला खरं तर त्यांनी कीर्तनात असणं म्हणजे कीर्तनात कीर्तन असणं असा त्याचा अर्थ होतो. आमचे श्रद्धास्थान प्रेममूर्ती सुभाष मामा म्हणायचे की कीर्तन कसं असलं पाहिजे, भगीरथ महाराज करतात तसं असलं पाहिजे.
म्हणजे भगीरथ महाराज कीर्तन नाही करत आहेत, कीर्तन कसं आहे ते करणं त्यांच्याकडून आहे. असं व्याख्यात्मक, गोड, प्रेमळ आणि आपलं सत्य आपल्याला निर्भीडपणे दाखवून देणारं हे विभूतिमत्व भगवंताने महाराष्ट्राला दिलंय, पण तुमच्या परिसराच्या नावावर केलंय. त्यांची दिव्य सहपरिवार उपस्थिती आपल्याला अत्यंत आनंददायी आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 5 चरणाचा आहे, पण तो 5x4 आहे विठ्ठला. या अभंगातून तुकाराम महाराज माझे कंठी राहो भले या एवढ्या पदाकडे पाहून आपल्या असं लक्षात येतं की ही मागणी आहे. आणि मग माझ्या कंठी जे राहण्यात माझं भलं आहे किंवा जे भलं आहे ते माझ्या कंठात राहावं याचा अट्टाहास आहे, याची भगवंताकडे याचना आहे, प्रार्थना आहे. पण जाता जाता त्या प्रार्थनेच्या आदर्श वाटचालीचं स्वरूपही नोंदवतात. मोठा माणूस जिथं पोहोचतो ती पोहोचण्याची जागाच छान असते असं नाही आहे, तर तिथं पोहोचण्याच्या जागेबरोबर त्या पोहोचण्याचा प्रवासही तो रम्य करतो. आम्हीही जेवतो, संतही जेवतात. आपण जेवताना कशी जेवतो? याच्या उचापती त्याच्या कुरापती असं करत करत जेवण चालतं. याच्यात मीठ तेच नाही, डबल भाजीच आली नाही, गुलाबजामच चांगला नाही, आला तर तो छोटाच आला मोठाच आला नाही. आणि तेच भोजन तृप्तीकडे नेणारं असलं तरी संत जेवताना मात्र चवी चवी घेऊ ग्रास ब्रह्मरस आवडी हरिचिंतनी पवित्र ते अन्न हरिचिंतनी सेवन. तेच भोजन जर आपण रामनामासोबत घेतलं तर महाराज म्हणतात जेवून पण उपवास केल्याचं फळ आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जीविला उपवासी. त्यामुळं मुख्य मागणीकडे पाहताना त्या इप्सिताला साध्य करण्यासाठी तुकाराम महाराजांचा प्रवास फार रम्य आहे. कसा रम्य आहे? महाराज आपल्याला जे मागायचं आहे तिथपर्यंत पोहोचतात, ते पोहोचणं फार छान आहे. जरा सोपं बोलू का? मोठ्या माणसाला काय सुविधा मिळतात यापेक्षा त्या सुविधा त्याच्या प्रतीक्षेत का आहेत, त्या मोठमोठ्या सुविधांच्या प्रतीक्षांकडे पाहण्यापेक्षा छोट्या छोट्या ज्या कारणांनी ते तिथपर्यंत गेलेत ती कारणं तपासली पाहिजे. उगाच म्हणू नये त्यांना एवढं भारी त्यांना तेवढं भारी. देव ज्याच्या त्याच्या गौरवाने ज्याला त्याला ठेवतो ना. सांभाळासी येऊ नेदिता उणीव अधिकार गौरव राखे तैसा तुकोबाराय म्हणतात. आणि या मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टीतून फार शिकता येतं. आमच्या शहापूरला बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ठेवलं होतं 10 वर्षापूर्वी. आपणही त्या उत्सवात सेवा केली. गंगा देवस्थानचा सुवर्ण महोत्सव. कीर्तनाला आले. मुळात ती व्यक्तिमत्वच अशी असतात की तुमची इच्छा नसली तरी तुम्ही त्यांना निरखत बघता, त्यांना पाहावंसं वाटतं. फेटा बांधला, ते गंध फेटा बांधल्यावर लावतात बुक्का, तो आधी फेटा बांधून घ्यायचा. आणि त्यांचा फेटा सुद्धा अभ्यासाचाच विषय आहे. मला वाटतं ते त्या कीर्तनकाराचं प्रथम दर्शन आहे. एका महाराजाचा शिष्य मला म्हणाला तुम्हाला फारच वेळ लागतो फेटा बांधायला, आरसा पण लागतो. आमचे महाराज 2च मिनिटात गुंडाळतात. म्हटलं ते गुंडाळतात, मी बांधतो विठ्ठला. जाऊ दे आता, हे गुंडाळतो फार नका खोलायला लावू मला. फेटा बांधून झाला, मग आता बुक्का लावणार आहेत ते. त्यांनी बुक्क्याची डबी काढली, छान असा रेखीव बरोबर 360 तो असा बुक्का टेकवला. मी पुढे बघत राहिलो की बुक्का बोटाला लावला, बोटाने तो कपाळाला लावला, बरोबर आहे. पण मग आता कपाळाला लावल्यावर पण बोटाला थोडा शिल्लक राहतोच. याचं काय करणार हा प्रश्न पुढे शिल्लक आहे. बरं, आता प्रत्येकाची व्यवस्था भिन्न भिन्न असते. म्हणजे तुम्ही माता माऊल्या पण बाळाच्या डोळ्यात काजळ घालता आणि ते मग राहिलेलं कुठं काढता? डम्पिंग ग्राउंड. पण बाबा महाराजांना दोन्ही बाजूनी अडचणी होत्या. एक तर डोक्यावर फेटा होता आणि त्यांच्या केसात हे काळं मॅच नसतं झालं विठ्ठला. हा म्हटलं मग आता हे या बोटाला राहिलेल्या बुक्क्याचं काय करतात ते बघू आपण. त्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल ना.
बऱ्याचदा पखवाजाच्या बाजूला बसलेला माणूस त्या उडलेल्या पिठाचे विंचू घोण बनवतो तसं विठाला 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 हा करतो काय ते पाहू. काय महाराज काय करतात बरं. आता हे बोटाला तर बुक्का शिल्लक राहिला. महाराज त्यांनी खिशातून एक डबी काढली. त्या डबीतून एक वेल्वेटचा काळ्या रंगाचं कापडाचा तुकडा काढला छोटासा आणि त्या बोटाला राहिलेला तो बुक्का त्या काळ्या कापडाला पुसला. ते काळे कापड डबीत ठेवलं आणि ती डबीत खिशात ठेवून महाराज स्टेजवर चढले. रस्त्याने चालताना खाल्लेला गुटखा थुंकायला जो दरवाजा उघडून खाली थुंकतो त्यालाच हे कळेल विठाला. हा म्हणजे मोठ्या माणसाच्या जीवनातला मोठेपणा हा छोट्या छोट्या गोष्टींनी दिलेला असतो. महाराज त्यांना अपेक्षित आहे ते मागत आहेत बरोबर आहे, पण त्या मागणीपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवास अत्यंत नम्र आहे आणि अत्यंत मार्गदर्शक आहे. ज्या भगवंताच्या पुढ्यात आपल्याला मागायचं आहे, महाराज त्या परमात्म्याला सांगतात की तुमचे गुणवर्णन मी काय करणार, कारण मी तर अगदी अल्पमती आहे किंवा मतिहीन आहे. तुमच्या गुणांचं मी वर्णन करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही देण्यासाठी आधी प्रसन्न व्हावे लागतात. ते साधन मला करता येत नाहीये, पण तरीही जे मला तुमच्याकडून हवंय त्या नामाचा महिमा मी जाणतो की ज्यांनी पाषाणालाही तारलंय. अशा चातुर्याने मागणीचा आरंभ करतात पहिल्या चरणात. मी तो बोला ओळखी तारिले पाषाण. ऐकून घ्या. ओळखी तारिले पाषाण. ये महिमान नामाते, ये महिमान नामाते नाम काय चातुर्याने हा प्रवास आहे, काय भावनेने प्रवास आहे. पाहिजे काय नाम. त्या नामाची मागणी करतात कोणाकडे, जो नामी आहे त्याकडे, त्या परमात्म्याकडे ते नाम मागतायत. मला तर महाराजांची डेअरिंगच वाटते. का नामीकडे नामी मागण्याचा आनंद जास्त असता नामीला. ते म्हणतात तुझं हे सगळं बळ असलं तरी तुझ्याकडून मला पाहिजे काय, तुझं नाम पाहिजे. ते नाम मी तुझ्याकडे मागतोय भगवंता. पण तू असं काही जेव्हा देतो तेव्हा आधी तुझं काहीतरी वर्णन करावं लागतं. हां, बांधकाम करणाऱ्यांना विचारा, फार अभंग म्हणावे लागतात त्यांचे, तेव्हा देणग्या घोळा होतात विठाला. म्हणजे तू देण्याच्या आधी जी प्रसन्नता लागते ते तुझे गुण वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. मी असा आहे, मी तो अल्पमतीहीन. इथला तो हा शब्द दर्शक सर्वनाम म्हणून वापरू नका. तो हा शब्द तर या अर्थाने वापरा. मी तो अनाथ अपराध, मी तो अल्पमतीहीन म्हणजे मी तर अल्पमती आहे किंवा मी मतीहीन आहे. इथला तो शब्द तर अर्थाने वापरावा. मग महाराज म्हणतात की मी अल्पमतीहीन आहे. हे वास्तव आहे, हे खरं आहे.
बरं, हे त्यांनी म्हणावं ज्यांनी असं म्हणावं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वाहावा भार माथा, हे येरानी मध्ये म्हणजे येरानी वाहवा भार माथा म्हणजे देशपांडे कुलकर्णींपासून ते पाटील आणि सगळे त्यात आले. बाकीच्यांनी फक्त ओझं व्हावं, हे फक्त म्हणावं, अर्थ आम्हाला कळतो. मग वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावा भार माथा, आणि त्यांनी म्हणावं मी तो अल्पमतीहीन, हे न पटणार आहे. या दोन्ही गोष्टी विरुद्ध दिशेचा प्रवास करणारे आहेत. मग महाराज अल्पमतीहीन असं म्हणतात, काय कारण काय? महाराजांच्या ठिकाणचा तो विनय आहे. जरा सोपं बोलू का? काही ठिकाणी माणसाने मोठं झालं पाहिजे आणि काही ठिकाणी माणसाने लहान झालं पाहिजे. विठ्ठला, संसारातल्या सुखदुःखासमोर माणसाने मोठं झालं पाहिजे आणि परमार्थातल्या साधनासमोर माणसाने लहान झालं पाहिजे. प्रपंचात सुखदुःख येतात, तिथे लहान नाही व्हायचं, तिथे त्याच्यापेक्षा आपण मोठं व्हायचं. किती मोठं व्हायचं? किती मोठं व्हायचं सांगतो ना तुम्हाला. त्या भगवान श्रीकृष्णाला विळखा दिला होता. कोणी? काली यांनी. देवाला आवडलंच होतं. मग भगवंताने युक्ती काय वापरली? स्वतःचं शरीर वाढवलं, मॅक्झिमायझिंग लाईफ, एक्सटेंड एक्सपांड, वाढवलं स्वतःला. त्याचा परिणाम असा झाला, त्या कालियाचे विळखे ढिल्ले झाले, त्याचे मणके मोडले आणि भगवंत त्याच्या डोक्यावर नाचले. डोक्यावर नाचले हा सात्विक वाक्प्रचार आहे, सात्विक वाक्य आहे. तुडवला विठ्ठला. पण असं आहे की क्रियापदांचे अर्थ तेच असले तरी व्यासपीठाच्या मर्यादेची आब राखली पाहिजे. बापाची बायको म्हणजे आईच. विठ्ठला विठ्ठला. हो, मग काय केलं भगवंताने? जेव्हा विळखा बसल्यावर स्वतःला वाढवलं. महाराज, कृष्णाला कालिया विळखा देतो म्हणजे कृष्णालाच कालिया विळखा देतो असं नाही. आपल्याही जीवनात आपत्ती विळखे देते, काही सुचत नाही. माणूस वेधला जातो, गोंधळू उडतो, त्याला वेढा बसतो आपत्तीचा. मग त्यावेळेला कृष्ण लक्षात ठेवायचा. काय? अडचणीपेक्षा स्वतःला मोठं करत घ्यायचं. म्हणजे वाजवणाऱ्याला टेन्शन आलं, येणार नाही तुम्हाला काही अजिबात, तर वाजवणाऱ्यांनी काय करावं? ते म्हणतात आणखी वाजवत राहावं, आणखी रियाज करावा. गाणाराला टेन्शन आलं तर त्याने आणखी गातच राहावं. कीर्तनकाराला टेन्शन आलं तर येताच कामा नये, त्याने काय करावी? आणखी कीर्तन करावी. कीर्तन ऐकणाऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय करावं? त्यांनी आणखी कीर्तन ऐकावी. शेतकऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय करावं? आणखी शेती करावी. बरं जाऊ द्या, दारू पिणाऱ्याला टेन्शन आल्यावर तो काय करतो? बोला ना. काय तुम्ही नुसतं हसू नका, उत्तर तर द्या. काय करतो? एक तर तो प्यायला सुरुवातच हे सांगून करतो, टेन्शन आलं होतं. मग टेन्शन आल्यावर तो काय करील? हे फार लवकर कळलं. मी उगाच आपलं इकडून ह्या क्षेत्रातून त्या क्षेत्रात तुम्हाला हिंडवत होतो. का खेत कळसान गावाला वळसा. पिणाराला टेन्शन आल्यावर तो आणखी पितच राहतो ना. त्या पद्धतीने अडचणी आपत्ती आल्या ना की स्वतःला मोठं करा. मी तर असं म्हणेन, दुःखासमोर स्वतःला मोठं करा, नवल नाही, सुखासमोर सुद्धा स्वतःला मोठं करा. का? त्या सुखाच्या पेक्षा मी मोठा, ही भावना पाहिजे ना. विषयाच्या दारात माणसं लोटांगण का घालतात? कारण प्राप्त होणाऱ्या विषयाला ते स्वतःपेक्षा मोठं मानतात. त्याच्यापेक्षा पण मी मोठा आहे, कारण मी ब्रह्म आहे या बोधावर गेल्यानंतर मग त्या विषयाला तो क्षुद्र मानतो आणि त्यापासून त्यासाठी लागणारं त्याच्या विरक्त वृत्तीचं धोरण बळकट बनतं. म्हणजे काही जागा अशा आहेत की तिथं आपण काय झालं पाहिजे? मोठं झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. आणि काही जागा अशा आहेत तिथं आपण लहान झालं पाहिजे. साधनासमोर लहान झालं पाहिजे. साधन माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम माझ्या मुखाला आलं पाहिजे, त्याचं नाम माझ्या मुखाला येणं माझं भाग्य आहे, हे वाटण्याकरता ज्याच्याकडं येतं तो जे येतंय त्याच्यापेक्षा स्वतःला लहान मानणारा पाहिजे. विठ्ठला. हा हा हो. आणि न्याय असाच आहे.
मला एकाने फोन केला, महाराज आम्हाला तुम्हाला तारीख द्यायची. हा, काय लहान वाटलं पाहिजे आणि काय मोठं वाटलं पाहिजे याचा विवेक असावा ना. मला म्हणायचं तात्पर्याने इतकंच, काही जागांवर लहान झालं पाहिजे. आणि आमच्या संतांना लहान होण्यात फारच आवड. ते तर स्वतः होतात आणि इतरांनाही तसंच व्हायला सांगतात. तुका म्हणे जाण व्हावे लहान लहान उनी लहान व्हावे लहान उनी लहान. लहान व्हावं, लहान असू नये, मोठं व्हावं आणि लहानासारखं राहावं. लहानासारखं लहानाला राहता येत नाही, त्याला खरं मोठं व्हावं लागतं, तेव्हा त्याला लहान राहता येतं. आता आंबे आहेत, आंबे झाडाला आंबे येतात की नाही. पूर्वी मुलं वाट बघायची झाडाला आंबे कधी येतात. आता आंबे वाट पाहतात, हे मोबाईल ठेवून कधी पाहतात. विठाला विठाला विठाला. हो, त्या आंब्याच्या झाडाची गंमत राहते. त्याचे एका वेळी सगळ्या फांद्या येत नाहीत, एखादी फांदी येते आणि ती बरोबर त्याच बाजूची येते ज्या शेतवाल्याचं आपलं पटत नाही. विठाला विठाला विठाला. त्या फांद्यांचं वैशिष्ट्य आहे, जेवढ्या फांद्या आहेत ना त्या सगळ्या अशा वर वर चाललेल्या आहेत, पण त्यातली एखादी फांदी खाली झुकलेली असते. कोणती? का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीवा मात्र असे का खालावती. त्यांना खाली राहण्यात फार आनंद आहे, फार आनंद आहे. अजून सोपं बोलू, एक राजा जो येईल त्या याचकाला दानधर्म करायचा, दानधर्म करायचा. राजांनी पण दानधर्म विवेकाने केला पाहिजे. विठ्ठला. म्हणजे तो घेणारा पात्र असला पाहिजे, पात्र असला पाहिजे. तो जर पात्र नसेल तर सिंधूचं पात्र कोरडच ठेवलं पाहिजे. विठ्ठला. हा हा. हो, पात्राचं आता फक्त विनंती माझी आहे, 15 दिवस या सगळ्या कारभारात पंतप्रधानांच्या विरोधात कोणी बोलू नका, ही माझी विनंती आहे आपल्याला. त्याचं कारण आहे, या अशा भूमिकांच्या वेळेला कोणाला काय गुडघ्यातल्या आकलेतलं शानपण सुस्त समजत नाही. मला इतकंच म्हणायचं आहे, देश व्यथाग्रस्त आहे. सांगा ना मला, ही वार्ता ज्यांना माहीत झाली ते परवा रात्री झोपू शकले का सांगा. झोपले असतील तर ते माणूस नसतील, किंवा माणूस असतील तर भारतीय नसतील. इतका मोठा हल्ला घाव आपण झेललाय. राजानं दान देताना पात्र पाहून दिलं पाहिजे, पात्र पाहून दिलं पाहिजे. राजाला विचारलं पाहिजे, कुठल्या बाजूने मत दिलंच बाबा, तुमचं माझं दुखणं सारखंच आहे. विठ्ठला. हो, त्याच वक्फचा टिळा कपाळी जर लागणार असेल तर काय अर्थ आहे. राजानं दान द्यायला सुरुवात केली, पण दान देताना तो खाली मान घालून द्यायचा. त्याचे मित्र म्हणाले, आम्ही 100 रुपये देतो सप्त्याला, पण आखी मीटिंग दान आणून सोडतो. ऍक्च्युली आमच्यामुळे सप्ताह तोट्यात आहे. का? 100 रुपये वर्गणी दिली, घरची 8 माणसं 8 दिवस जेवली, म्हणजे 8 64 जण जेवले. हलक्यातली राईस प्लेट 100 रुपये, 6400 100 रुपये देणगी, 6300 देव खड्ड्यात आहे. असं पाहिजे. विठ्ठला. आणि तू एवढं देतो आणि खाली मान घालतो. त्या राजाने महाराज राजासारखंच उत्तर दिलं. राजा काय म्हणाला, खरं असं आहे, मला खाली मान घालावी लागते, नाईलाज आहे. म्हणे का? देणारा परमात्मा देतोय, पण लोकांना वाटतंय की मी देतोय, हा त्यांचा भ्रम झालाय, म्हणून मला लाज वाटते. देनहार कोई और है, देत रहे दिन रैन, लोग भरम हम पर धरे, ताते नीचे नैन. मी तो अल्पमतीहीन. महाराजांचा हा विनय आहे, आणि विधी विनयाधिक ही संपत्ती आहे.
काय म्हणाले महाराज? अल्पमतीहीन. आता ह्या शब्दाची मोठी अडचण अशी आहे, त्याला कुठल्या बाजूचा धरावा आणि त्याचा कुठं संधी कुठं विग्रह करावा. कारण अल्पमती आणि हीन की अल्प आणि मतीहीन. विठ्ठला मी अल्प आहे म्हणजे थोडा आहे, अल्प आहे आणि मतीहीन आहे, किंवा मी अल्पमती आहे आणि मी हीन आहे. काही शब्दांचा अंदाजच येत नाही, म्हणजे हा कुठून तोडावा आणि कुठून जोडावा. काही शब्द बाजारात आता असे भेटतात, समजतच नाही कुठल्या भाषेतले. परवा मी एक शब्द ऐकला, परवडेबल. म्हटलं हे नेमकं आहे, या अमर अकबर अँथोनी आहे हा. विठाला हा कसं काय परवडेबल? त्याच्यातला परवडे हा शब्द मराठी आहे आणि एबल ABLE हा शब्द इंग्रजी आहे. म्हटली कोणाची डोकेलेटी आहे? ते डोकेलेटीचे पण वांदेच आहेत ना. डोके मराठी, लिटी इंग्लिश आहे. विठाला हा महाराज म्हणतात मी अल्पमती आहे, मी हीन आहे. काय वर्णो तुमचे गुण, मी तुमचे गुण काय बरं वर्णन करू की ज्याने तुम्ही प्रसन्न होऊन मला द्याल. कारण देवाची ही रीत आहे साधारण, त्याला प्रसन्न करून पाहिजे ते मिळवता येतं. त्या ब्रह्मदेवाने भगवंताने आघासूर मारला म्हणून फार त्याला बरं वाटलं. हा परमात्मा आहे, पण आघासुराला फाडल्यानंतर काला केला देवाने. आणि त्या काल्यात देवाला जेवताना पाहिल्यावर ब्रह्मदेवाला फार असं गडबडल्यासारखं वाटलं. अरे याला मी परब्रह्म समजतो आणि हा तर असा काल्या बिल्याचं जेवतो सगळ्यांच्या पंक्तीत. बरं एकमेका देवमुखी संशय आला. कोणाला? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवच तो पक्का ब्राह्मण. विठाला विठाला हा मग तसंच आहे ना, 100 जन्म ब्राह्मणाचे घेतल्यावरच ब्रह्मदेव होतो. मग तो कसा असेल? त्याने देवावर संशय घेतला. देवालाही सोडत नाही ते लोक. अरे देव देवच असतो, त्याला असं घागरीत भरून होत नाही. विठाला एक सोपं बोलू का? ज्याला आम्ही अलौकिक ठरवलं ना, त्याच्या जगण्यातलं सामान्यपण आम्ही नाकारतो. ही चूक आहे, चूक आहे. मला एकाने फोन केला, महाराज तुमचा बुवा वरातीत नाचतो. आता काय फोन करणाऱ्याला काय थार धरून ठेवता. फक्त अशा वेळेला आपण पुढाऱ्यांसारखं वागलं पाहिजे. ते त्यांच्या माणसाला अजिबात पडू देत नाही. त्यांच्या पक्षात जर दुसरीकडून आला ना तर त्याला हृदय परिवर्तन म्हणतात. आणि यांचा गेल्यावर गद्दार. विठाला पण सध्या 4-4 हृदय असावीत माणसाला. विठाला हा याचा जिंदाबाद त्याचा जिंदाबाद करून गाव खेड्यात एकमेकाची डोकी फोडणारा नो जरा सावध व्हा. ते तिथं कधी एकत्र येतात, कधी वेगळे होतात. आणि तुम्ही जन्माचे वैरी का होता? तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ द्या. त्यांच्याशी काही आध्यात्मिक, त्यांच्या मी म्हणतो भौतिक उत्थानाच्या चर्चेत जरी वेळ दिला तरी खूप आहे. विठाला हा त्याने मला सांगितलं, महाराज तुमचा बुवा तिकडे हळदीत नाचतो. मी त्याला म्हटलं, अरे हरिपाठाची रिहर्सल चालू असेल. विठाला हा त्याचं सामान्य जीवन मानतच नाही. लग्न आहे, हळदी आहे, घेतला असेल त्याने भौतिक आनंद. तो म्हणाला नाही नाही असं नाही. मग भगवंताची गाई वासरं त्यांनी पळवून नेली. देवाने तीच रूप तशी धारण केली. ब्रह्मदेवाला चूक कळली. सप्ताह बंद पडावं म्हणून जे खटपटी करतात ना, ते त्याच सप्त्यात अधूनमधून हजेरी लावतात. विठ्ठला हा बिघडला का नाही बघूया, मोडला का नाही, काय पंचायत होते का नाही ते बघूया, ते करत राहतात. ब्रह्मदेवून पाहत होतं सगळं नीट चाललंय. मग ब्रह्मदेव देवाच्या चरणावर गडबडा लोळला. आता पाया पडण्याची पूर्वीची पद्धत होती, कपाळ टेकलं पाहिजे. आता नवीन शॉर्टकट आलाय. ही फॅसिलिटी पण लात लागल्यावर. ती पण कशासाठी? कोणाची लागली म्हणून तू इकडं तिकडं बघूच नको, मीच तो. विठाला हो ब्रह्मदेव आहे. प्रणाम केला, कपाळ टेकवलं, चतुर्मुख चतुर्वदन, त्यामुळं चारी बाजूला डोकं. आणि तो असा गडबडा लोळला. तेव्हापासून मराठीला वाक्प्रचार आलाय, चारी मुंड्या चित. चारी मुंड्यावाला जगात फक्त तो एकच. आपण एक मुंडीवालेच आहे. विठाला
हे ज्या जागेवर घडलं वृंदावनात, ती जागा आहे चौमुहा, त्या जागेत ते घडलं. मग ब्रह्मदेवानी स्तुती केली होती भगवंताची, देवा उदरात वाढणारं ते जे अर्भक आहे, बालक आहे, ते जसं आतून आईला लाथ मारतं आणि त्या लाथेचं आईला सुखच वाटतं, तसा मी जो उपमर्द केला, हा जो तुझा अवमान केला, ही जी तुझी चूक केली, याचाही तू आनंदच मान. मग भगवंत त्याला म्हणाले होते, तुला काय पाहिजे ते बोल. रजिस्ट्रेशन झालं पण फेरफार पडला नाही, तो भाग वेगळा, काही देऊ शकले नाहीत. पण त्याच्याकडून काही मागायचं असेल तर त्याचे गुणवर्णन, त्याची स्तुती करावी लागते. मी काय तुमची स्तुती करू ज्याने तुम्ही प्रसन्न व्हाल. हा, पण मला जे पाहिजे ना त्याच्याबद्दल मला सांगता येईल. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तू बांधायच्या वेळेला मोठमोठ्या क्रेन, आणि माणसानं खोटं वाटत असेल तर मी सांगेन आपल्याला. हे बघा, उत्तर भारतात जायचं खायला आणि दक्षिण भारतात जायचं पाहायला. दक्षिण भारतात खायला नाही जायचं का? त्यांचं इडली म्हणजे रामकृष्ण हरी, मसाला डोसा जय विठ्ठल विठ्ठल. हो, तुम्ही दक्षिण भारतातली मंदिरं सांगा ना, तुम्ही फिरायला जेव्हा जाता तेव्हा दक्षिण भारतातली सगळी मंदिरं सगळं पाहता ना. हा हा हा, फक्त एक दर्शन घेतलं की कोपऱ्यात बसतात आणि माणसं सांगतात तुम्ही या जाऊन. मला सांगा, अहो जे आपण बघू शकत नाही ते बांधू शकलेत. म्हणून जगाचा पूर्वज माकड असेल, माणसांचे पूर्वज देवच आहेत विठ्ठला. हा हा, कधी प्रश्न पडला नाही. भाकरी थापणारी आमची आजी शिकलेली नसते, पण तिच्या भाकरीचा 360 अँगल कधीच बिघडत नाही. काय जॉमेट्री असेल, मीनाक्षीचं ते गोपुरम कसं असेल, ती मंदिरं कशी असतील, हा विचार पाहिजेच. मग नाम आणि पाषाण उदकावर तरणे, एक त्या पाषाणाची निवड, त्या पाषाणाची रचना, हा झाला टेक्निकल विषय. पण महाराज म्हणतात की उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मग नामाने पाषाण उदकावर तरतात. मी तुम्हाला फुल्ली सायंटिफिकली सांगतो, ऐका. नाम जिथं येतं, जिथं घेतलं जातं, जिथं ते धारण केलं जातं, त्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक घटक हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. वस्तू कोणतीही असो त्याच्यात पंचमहाभूताचं अस्तित्व आहे. मग आपल्या शरीराचा विचार करा. देह तौपाचाचा, अनिला उसना, या आपल्या देहात पंचमहाभूत आहेत. कोणती? चिंचेवरचं, आंब्याखालचं भूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्या शरीरात पृथ्वी आहे ना. एखादा अवयव तुटून पडला तर 10 दिवसात माती होते, म्हणजे पृथ्वी तत्व आहे. आपल्या शरीरात पाणी आहे, एकच नाही, सप्तरस धावत आहेत. रक्त आपल्या शरीरात आहे ना, मूत्र आपल्या शरीरात आहे, रेत वीर्य आपल्या शरीरात आहे, घाम येतो शरीरात आहे, अश्रू येतात शरीरात आहे, नाकातून श्लेष्मा येतो. श्लेष्मा म्हणजे मी आपलं सहज एका कीर्तनात बोललो, एक गुरुनी भेटायला आली नंतर, महाराज त्याचं स्पेलिंग लिहून द्या, खूप छान आहे, मुलीचं ठेवता येईल का? म्हटलं मावशी, श्लेष्मा म्हणजे शेंबूड विठ्ठला. नावं पण अशी ठेवतात ना, कळतच नाही नाव ठेवलंय का नावं ठेवलीत. त्याचा काय अर्थ, काय डोक्याचा भाग. एके रिक्षाच्या मागे लिहिलं होतं प्रणय. अरे हो विठ्ठला, त्यांना कोणी सांगायचं की प्रणय म्हणजे रोमॅन्स आहे. शेंबूड येतं नाकातून, लाळ गळते, लाळ गळते तोंडातून, हा द्रवच आहे ना. म्हणजे आपल्या शरीरात पृथ्वी आहे, आपल्या शरीरात पाणी आहे, आपल्या शरीरात तेज आहे. म्हणजे पूर्वी माणूस जिवंत आहे का मेला ते बघण्याची खूण असायची, त्याचं अंग गरम लागतं का. आता त्या टेस्टिंगवर डिसिजन घेऊ नका. आमच्याकडे अशीच एक म्हातारी थोडी गार पडली, दिली पेटून, ती अर्धी जळल्यावर झाली जागी. बरं मग आता वाचवाय ना, त्यांचं जाऊ दे आता, अर्धी तर जळली, पुन्हा कुठं सरपण आणतात, दिली पेटवून. गावाचं नाव सांगणार नाही, फिरायला लागतं विठ्ठला. आपल्या शरीरात वायू आहे, पंचप्राण. ओम प्राणाय स्वाम, व्यानाय स्वाम, अपानाय स्वाम, समानाय स्वाम, ओम उदानाय स्वाम, ब्रह्मणे नमः. एवढेच येतात. फोन फक्त कीर्तनाच्या तारखेसाठी करायचा. हे पंचप्राण आहेत, पंच उपप्राण आहेत. शिंक येते ना, आलीच पाहिजे. ज्याला शिंका व्यवस्थित येतात त्याला पॅरालिसिस अटॅक येत नाही. इतका फायदा असला तरी तपकिरीला शरण जाऊ नका.
विठ्ठला. हा हा हा, कन्फर्म करून घ्या कोण कोण आहेत ते. मग शिंक येते, खोकला येतो, ढेकर येतो, उचकी लागते, उपप्राण आहेत. आकाश, आपल्या शरीरामध्ये आकाश सुद्धा आहे. त्याला कवी लोक स्काय म्हणतात आणि सायंटिस्ट स्पेस म्हणतात. स्पेस गेली होती, आली ना, 9 दिवसात येणार होती. किती लागले? 9 महिने लागले स्पेस मधून यायला. कोणाला? सुनीताबाई विल्यम्स. येणार येणार, जो गणपतीला घेऊन गेला तो येणार विठ्ठला. हो, आपल्या शरीरात आकाश आहे ना. नाही कळलं आणखी सोपं सांगतो. पूर्वी फोटोग्राफर लोक काय म्हणायचे माहितीये का? प्लीज स्माइल, जरा हसा. आता त्यांनी नवीन मंत्र आणलाय, साहेब जरा पोट आत घ्या. म्हणजे पोट आत घेता येतं एवढी पोकळी शरीरात असते, याला म्हणतात आकाश. आपल्या शरीरात आहे. आणि जेव्हा नाम जिथं लागतं तिथं ही जी पंचमहाभूत आहेत ना, यात 2 मायेची आहेत आणि 3 ब्रह्माची आहेत. पृथ्वी आणि पाणी हे मायेचे अंश आहेत. तेज, वायू, आकाश हे ब्रह्माचे आहेत. त्यामुळे मायेचा अंश नेहमी खालच्या बाजूला धावतो आणि ब्रह्माचा अंश नेहमी वरच्या बाजूला धावतो. जिथं नाम लागतं तिथं जडत्व असलेले नष्ट होतात. अजून सोपं सांगतो, ज्ञानोबाराय म्हणतात, योगी साधना करतो ना, त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. ऐके देह होय सोनियाचे, वरी लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. त्याच्यातली पृथ्वी आणि पाणी निघून जातं. म्हणजे जडपणा, ज्याच्याने वस्तू बुडणारी होते ते निघून जातं. उरतं काय? तरल, तेज, वायू आणि आकाश. दगडाने नाम स्वीकारलं, त्यातला पृथ्वी आणि आप हा धर्म अंश निघून गेला. नामाने उरलं तेज, वायू, आकाश, जे त्याच्यापेक्षा कमी घनतेचं आहे. महाराज म्हणतात, ते दगड या पाण्यावर तरले, हा फक्त नामाचाच परिणाम आहे. म्हणून त्या चांगल्या नामाची मला अपेक्षा आहे. महाराज 8:30 झालेत. आपलं पांचाळे सेवा वेळेत झाली पाहिजे. असं जे परिणामकारक नाम आहे ते चांगलं नाम माझ्या कंठात राहू द्या. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधळी रे, कपी कुळ उधळी रे, कपी कुळ उतरी रे, कपी कुळ उतरी रे. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, राक्षसा मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, जे नाम दगडांना प्राप्त झालं ते दगड बुडाले नाहीत. म्हणजे नाम जर दगडाला प्राप्त झालं तर दगड बुडतील का? पण दगड नाम घेतात कुठं? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, कसं आहे? आणि दगड नाम घेत नाही, कारण दगड घेतात. दगड घेतात म्हणून नाम कुठं घेतात? नाम चांगले चांगले, चांगले शब्द 2दा वापरलाय. चांगले चांगले 2दा का? त्याचं कारण आहे, नाम प्रपंचासाठीही चांगलं आहे
आणि नाम परमार्थासाठीही चांगलं आहे. का? प्रपंच नेहमी मनासारखा होतो का? आणि मनासारखा होतो तो कुठं प्रपंच असतो का? प्रत्येक घरात विचारा, जिचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला तिला विचारा तुझं दुःख काय? काय दुःख आहे? बोला, एवढ्या आया बसल्यात माझ्या माऊल्यांनो, सांगा. जिचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला तिचं दुःख काय? हा, लग्न होत नाही, सून घरात येत नाही, हे तिचं काय दुःख आहे? ठीक आहे. जिच्या मुलाच्या लग्नाला 6 महिने झाले तिला दुःख विचारा. विठ्ठला विठ्ठला. हा हा हा. सोपं बोलू महाराज, संसाराचं दुःख जाणवणं हा संसाराचा परिणाम नाही, नाम न घेण्याचा परिणाम आहे. विठ्ठला. कारण ज्यांनी नाम घेत प्रपंच केला त्यांना त्या प्रपंचाने दुःख नाही दिलं, उलट जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल कामामध्ये काम. अहो, गोवऱ्या व्यसन प्रपंच का परमार्थ? प्रपंच ना. दळण दळणं प्रपंच का परमार्थ? मग दळण दळल्यावर फक्त पीठच पडायला पाहिजे ना. इथं दळण दळलं जातं आणि मिळण्याचं सोडा हो. त्या जात्याचा खुंट्याचा एक हात लावायला पांडुरंग येतो. हा कशाचा परिणाम आहे? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. यातला कांदा तुमच्याच जिल्ह्यासाठी सांगितलाय विठाला. हा हा हा. पण हा नामच घेत नाही, कारण हा अकलेचा आहे विठाला. हा, नाम चांगले प्रपंचासाठी चांगलं, परमार्थात नामाशिवाय तर दुसरं काय? हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. नाही फार कीर्तनाहून घरी जाताना तरी रामकृष्णारी म्हणत जावं ना. तेवढं कीर्तन पडलं, तुला कसं काय कळलं पडलं का? काय झालं? किती फुटावरून पडलं? काय मोडलं का? काय झालं विठाला? चालताना तुम्ही रामकृष्णारी म्हणत जर एक एक पाऊल टाकलं तर एक एक पावलाला एक एक यज्ञाचं पुण्य आहे. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. म्हणून नाम चांगलं आहे, माझ्या कंठात ते राहू दे. हे माझ्या भल्याचं आहे किंवा नाम भलं आहे ते माझ्या कंठात राहिलं पाहिजे. पण ते नाम कंठात राहू सांगावं लागतं. आणि मग चांगल्या गोष्टी सांगाव्याच लागतात. सांगतो तुम्हाला, कॅनॉल वाहतो ना, कॅनॉल, याच्या खालच्या बाजूला जर पाणी घ्यायचं असेल तर मोटर लावावी लागते का? नाही. आणि वरच्या बाजूला पाणी घ्यायचं असेल तर? बरोबर की नाही? कारण खालच्या बाजूला नुसता पाठ फोडायची खोटी की चाललं. आपलं पण त्या कॅनॉलच्याच पाण्यासारखं आहे. कीर्तनाला माणसं बळच बोलून आणावी लागतात. 7च्या कीर्तनाला माणसं लांबच्यांनी ठीक आहे, पण जवळच्यांनी वेळेत यायला पाहिजे ना. ते 7:30लाच येतात. काय 7:30 हे कळतच. पण जर गावात भांडण झालं तर वरच्या आळीत भांडण, खालची आळी, सहकुटुंब सहपरिवार, जशी आहे तशी भगवद्गीता निघते बाहेर. दंतधावनाचा मुखा माझी. बरं, तिथं काय व्यवस्था असते का? मंडप असतो, भांडण होतं तिथं, भंडारा असतो,
काय पट्ट्या घालून ठेवल्यात, 7 वाजतात 9ची व्यवस्था, छान फराळाचा आनंद आहे, एकादशी आहे, पोटभर उपवास आहे, सगळ्या व्यवस्था असतात इथं तिथं. बरं, गोड गळ्याने गायक आहेत, कीर्तनकार आहेत, तिथं भांडणात सगळे वेदमंत्र असतात. तव जननी मम जननीच श्लोक नाही या विठ्ठला. मग तरी पण इथल्यापेक्षा तिथं गर्दी लवकर का जमते? कारण चांगल्या गोष्टीची वळणं लावावी लागतात. दारू पिण्याचा कोचिंग क्लास असतो का? क्लास ऑफ द ग्लास विठ्ठला आहे का? असं काही काहीच नाहीये. पण त्यातही मी तुम्हाला सांगतो दगू भाऊ, काही गोष्टी आहेत ना समाजाने विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. माझं स्पष्ट निरीक्षण नोंदवतो, समाजात तोच माणूस दारू पितो ज्याचं बायकोवर प्रेम नाहीये विठ्ठला. हा, सप्ताह उद्या संपणार आहे पण भांडणं आजच लागली पाहिजेत विठ्ठला. हा, कारण मी सांगतो ना, भौतिक जगण्यातलं सगळ्यात मोठा आनंद कोणता? तुम्ही तुमच्या परिवारासोबत आहात, याच्यापेक्षा मोठा आनंदच नाही. जो परिवार तुमच्या करता जीवापाड प्रेम करतो आणि तुम्ही व्यसनाधीनतेने कुठे निघालात. मला म्हणायचं तात्पर्य आणि इतकंच आहे की चांगलं नाम प्रपंच आणि परमार्थ दोन्हीला समृद्ध करतं. ते माझ्या कंठात राहू दे ना, ते तसं आपसूक होणार नाही. बघा तुम्ही, नोटा मोजायला घ्या, मनात वाईट विचार येतात? नाही. मन चंचल होतं? नाही. नोटा मोजताना झोप आली असा माणूस दाखवा इथं किंवा हो, शक्यच नाही. पहाटे 3 वाजता उठवा नोटा मोजायला तरी पण प्रॉब्लेम नाही. आणि माळ जपायला हातात घ्या, लागला घोरायला. 4थ्या मण्यापर्यंत मनी काय, कधी मनी मनी येतं कळतच नाही. एक तर घाणेरडे विचार येतात, नाही तर आळस येतो, नाही तर झोप येतो. ही भानगड आहे काय? नोटा मोजणाऱ्याला चहा घेऊन जा, पितो का सांगा? तोच. आणि भजनाला बसल्यावर 2 अभंग झाल्यावर तो चहा ठेवा विठ्ठला. म्हणजे चांगल्या गोष्टी घडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आता गंमत आहे का? कपिकुळ उद्धरिले बरोबर आहे, कारण ते जय श्रीराम म्हणायचे. पण राक्षस कुठं जय श्रीराम म्हणायचे? राक्षस कुठं जय श्रीराम म्हणतात? विठ्ठला. रामावर त्यांची ममताच नाही. मला काय म्हणायचं आहे की कपिकुळ उद्धरले बरोबर आहे नामाने, नाम चांगलं आहे, पण मग ते राक्षस कसे काय मुक्त झाले? ते पण नामाने. ऐका, गजेंद्र एक दिवस त्याच्या सगळ्या हत्तींना घेऊन फिरायला गेला होता. तेव्हा पण महाबळेश्वर माथेरानला जात असतील ना ते लोक. पण एका सरोवरात उतरला आणि ते फवारे उडवून मारायचा अंगावर, म्हणजे शॉवर बात जुनी कल्पना आहे. असा मस्त संसाराच्या विषय भोगात रमला होता आणि अचानक 2019ला आला. कोण? नकर. कधी येतो त्याचा अंदाज येत नाही ना. माणसंच नीट केली. कोविड आल्यापासून सगळ्यांनी गावची घरं रिपेअर केली विठ्ठला. हा, म्हणजे माणसं जाग्यावर आली. मला एवढंच म्हणायचंय. त्या गजेंद्राचा पाय धरला नकराने, प्रयत्न केले, काही जमलं नाही. हत्तीने पण थोडीफार मदत केली. LICच्या सही झाल्यामुळं ते पण रामभाऊ ते निघून गेल्यानंतर आता उरला एकटाच. कोण? गजेंद्र. आत्ता काय करायचं? काही माणसांच्या जीवनात भजन जिवंत होण्याकरता एकटे पडणं यावं लागतं विठ्ठला. हा, दुःखाचे उपकार आहेत, भक्तीची गरज कळते. आता काय करायचं? त्यांनी काय करावं म्हणजे कोण या जगाचा मालक असेलच ना. त्याने ते कमळ उचललं आणि मोठ्या आशेनं फेकलं महाराज. त्याला कमळाकडून फार आशा होत्या विठ्ठला. हा, बघू आता काय होतंय. आणि महाराज भगवान आले ना धावून. गजेंद्राला माहिती होतं कमळ म्हटल्यावर सगळे येतात. आता देवेंद्राला कळतं, गजेंद्राला कळणारच ना थोडंफार. ते आले भगवान धावून.
गजेंद्राला सोडवलं, नकराचा जबडा फाडला. त्यावेळेला नक्र रुसला, देवा माझं काय ते सांग. भगवान म्हणाले तू नकर ना, मग तुला नरक नकर नरक. त्याने सांगितलं ठीक आहे, बघ आता उद्या फेसबुकला पोस्ट टाकतो. का हल्ली भांडण्याची ती रणभूमी आहे विठ्ठला. आता सगळं फेसबुकवरच असतं, ओव्यांपासून शिव्यांपर्यंत विठ्ठला. भगवंताने विचारलं काय पोस्ट टाकणार आहे तिथं सांग, ब्लॅकमेलिंग करतो काय. देवाला सांगितलं नकराने, मी तुझी अशी पोस्ट टाकणार आहे का याच्या भजनाला कुणी ऐकू नका, याच्या नामधारकाची कुणी सेवा करू नका. म्हणे का, मी याच्या भक्ताचे 1000 वर्षे पाय धरून ठेवले होते. कोणी? नकराने. म्हणजे काय पाद्यपूजा करत होता? अरे चावा घेतला होता हा, हरी गोविंद हरी गोविंद म्हणायचा, आणि ते मी 1000 वर्ष ऐकलंय. मग देवा हरी गोविंद 1000 वर्ष ऐकणाराला पण जर नरक असेल तर लोकांना हे समजलंच पाहिजे. भगवान म्हणाले थांब, पोस्ट टाकू नको, तुझा मुक्काम बदलतो, मुक्काम पोस्ट विठ्ठला. श्रोते हो, कपिकुळ उद्धरले कारण जय श्रीराम म्हणत होते. मग राक्षस कसे मुक्त झाले? त्याचं कारण आहे, जेव्हा युद्धात उतरायचे तेव्हा वानर जय श्रीराम म्हणायचे. राक्षस जय श्रीराम म्हणत नव्हते, पण वानरांनी म्हटलेला जय श्रीराम राक्षस ऐकत होते म्हणून मोक्ष मिळाला. नाम चांगले चांगले 2दा का घेतल्यानं कपिकुळ उद्धरिले म्हणून चांगले, आणि ऐकल्याने राक्षस मुक्त झाले म्हणून चांगले. विठोबा हा हा चौहान के, दगू बाबूराव चौहान के, जगन्नाथ किशन चौहान के, शंकर किशन चौहान के, दशरथ किशन चौहान के. हा भैरवी म्हणून घ्या. राम जानकी जीवन भैरवी म्हणा. शेवट राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, योगियाचे निज ध्यान, योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो, तुका चरण वंदितो, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राव बरे, माझे कंठी राव बरे, कपिकुळ उतरिले, कपिकुळ उतरिले, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले ना. हा मुक्त केले राक्षसा, राक्षसा मुक्त केले राक्षसा. मुक्त केले
ख्याती आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी. या अभंगात सांगितलेले सर्व परिणाम भगवंता तू असा आहेस, तुमचे गुण मी काय वर्णन करू. तुम्हीच द्रोणागिरी हनुमंताच्या हातून इथून आणून घेतला. थोर केली ख्याती केव्हा, भरत भेटी समयी. तुम्ही पुढे सरसावलात, हनुमानजी तो निरोप पोहोचवतात एक. आणि दुसरी बाब, भगवान अशी कीर्ती संपादन करतात की भरता हे राज्य तुझं आहे, हे तू सांभाळलं पाहिजे. हा जो त्याग भाव आहे तो आपण इथं दाखवून दिलात. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसतिजेत. हा सगळा अभंग म्हणजे त्या 6 गुणांचं उदाहरण आहे. विठ्ठला हो, कसे आहात आपण. तुमच्या चरणधुलीचा स्पर्श झाला, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली. तुमच्या चरणधुलीचा स्पर्श झाला तर अहिल्येचा उद्धार होतो, हे आम्ही सर्वजण जाणतो आहोत. भगवान विश्वामित्रांसोबत होते ना, त्यावेळेला भगवंताला 3 जणी भेटल्या होत्या विश्वामित्रांसोबत. म्हणजे मिथिलेकडे जाताना अयोध्येकडून त्या तिघींशी 3 प्रकारचा व्यवहार देवाने केलाय. पहिली भेटली त्राटिका, दुसरी भेटली अहिल्या आणि तिसरी भेटली जानकी. त्या तिघींशी व्यवहार 3 प्रकारचा. त्राटिकेचा संहार, अहिल्येचा उद्धार आणि जानकीचा स्वीकार. विठ्ठला हो, हनुमानजी लंका दहन करतात. हे बळ कशाच्या जोरावर हे चाललंय. हनुमंते काशाने नाम चांगले चांगले, असा माझा प्रभू आहे कसा. राम जानकी जीवन. रामप्रभू जानकी मातेचे प्राण आहेत. लोक प्रेम बघायला उत्तर भारतात जातात, बरोबर ना. कुठे फोटो नाही काढला का जाऊन जोडीने बाकड्यावर बसून. कुठं, ताजमहाल. म्हणजे लोक आग्र्याला जातात. ॲग्री आहेत ना तुम्ही या वाक्याला. तिकडे जातात. पण प्रेम बघायला उत्तर भारतात जाऊ नये. प्रेम बघायचं असेल तर दक्षिण भारतात जावं. भारत आणि लंका यांना जोडणारा राम सेतू रियल कपल लव. पती पत्नीचं एकमेकावरचं प्रेम किती आणि काय असेल त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला राम सेतू पाहायला मिळेल. मी म्हणतो या दोघांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्या पत्नीला सोडवून आणण्याकरता मी काहीही प्रयत्न करून गेलोच पाहिजे, हे यात रामाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण सोपं सांगू, जगातल्या सगळ्यात श्रीमंत आणि बलवान माणसाने आपली पत्नी जरी चोरून नेली तरी आणि त्याने कितीही प्रयत्न केले तरी जानकीचा निर्धार ढळणार नाही, जानकीची निष्ठा हटणार नाही. हा रामाला विश्वास दिलाय. तो विश्वास ज्या प्रेमातून जन्माला आला ते प्रेम सीतेचं आहे. हे सीतेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण रावणाच्या त्या लोभाला जर तिथलं पात्र डळमळलं असतं तर सेतूला किंमत उरली नसती. विठ्ठला हो, पण त्याने काय कमी प्रयत्न केले होते का. तू फक्त हो म्हण रावणाला, मी माझ्या पदावर तुला बसवते. कारण ती पट्ट राणी होती. तिच्या हाताखाली राण्या होत्या किती, 80,000 राण्या. त्याची तुला पट्टराणी बनवते. पण तो रावण होता, सामान्य श्रीमंती नाही त्याची. एक कवी वर्णन करतो, पुष्प्याणित इंद्र चंद्र रविते दीप प्रचर्या घडे, ब्रह्मा वेद पढे जळा दीप जळे आणो निघाली सडे, वारा झाडी तसे स्वये पचनते वैश्वानराला पडे, द्वारा पाळीत काळ रांड सटवी ते बंदिखानी रडे. असा रावण. तो पूजा करायला बसला तर फुलं आणायला इंद्र जायचा. आपण देवाला घातली तर उंदरं पळवतात. रावण काय ताकदीचा असेल. त्याच्या घरी लाईटची व्यवस्था काय,
दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र. आपल्याकडे दिवस सूर्य आणि रात्री सूर्या. विठ्ठला त्याच्या घरी वेद वाचायला ब्रह्मदेव बिना बिदागीचा, अंगण झाडायला वारा, खाल्लेलं पचवायला वैश्वानर, सडे घालायला समुद्र, सटवी बाळणपण करायला. नाथ महाराज वर्णन करतात, गणेश गाढवे वळी. गणपती बाप्पाला कुठला जॉब दिला होता माहितीये त्याने? गाढवं सांभाळायचा. गणपती देव कशाचा आहे? बुद्धीचा. आणि ज्याला अजिबात अक्कल नसते त्याला तुम्ही काय म्हणता? काय डोकं असेल रावणाचं? ज्याला अजिबात बुद्धी नाही त्याला सांभाळायचं काम कोणाला दिलंय? जो सगळ्यांच्या बुद्धीचा देव आहे त्याला. याची बुद्धी काय असेल विठ्ठला? किती चांगलं असलं तरी दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याची संपत्ती हा ज्याच्या आकर्षणाचा विषय आहे तो रावणच. विठ्ठला विठ्ठला. मग एवढा प्रयत्न करणाऱ्या संपन्न पुरुषाने आपली पत्नी चोरली, पण ती स्वप्नातही दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज रामाला जानकी जीवन म्हणतात. हनुमंतांनी विचारलं होतं, मी तिकडे चाललोय शोधायला, पण इथं सीताच आहे, कसं काय ओळखायचं? तेव्हा काय व्हॉट्सॲप पण नव्हतं, सेंड फाईल, JPG, डॉक्युमेंट काहीच नव्हतं. मग ही सीताच आहे कसं काय ओळखायचं? बरं त्या रावणाच्या 80,000 बायका, बरं तो रावण सुंदर, त्याच्या बायकाही सुंदर. आता आपल्याला दसऱ्याला पेटवायचा असतो त्यामुळे डांबराला गोनपाट लावतो आपण, तो भाग वेगळा. त्याच्या पर्सनॅलिटीची रामायणात चर्चा आहे. त्यामुळं मग याच्यात सीता कशी ओळखावी? भावार्थ रामायणात नाथांनी वर्णन केलंय. सीता जिथं असेल तिथलं ॲटमॉस्फिअर सांगितलंय. ऐका. जेथ सीतेची वसती घडी, तेथ राम राम स्मरती झाडे, पाषाणई खडे सदा सर्वदा श्रीराम. काय वर्णन आहे! रामप्रभू सांगतात हनुमंताला, हनुमंता अरे माझी जानकी जिथे असेल ना, जिथं सीतेची वस्ती असेल तिथली झाडे, तिथले पाषाण आणि तिथले खडे ते देखील राम राम म्हणत असतील, ती माझी जानकी असं समज. राम जानकी जीवन. योगी ज्याचं निज ध्यान करतात तो राम. योग्यांच्या ध्यानाचा विषय राम आहे. ज्याचे नेत्र कमळासारखे. हे कमळासारखे नेत्र म्हणजे नुसते दिसायलाच कमळासारखे असं नाही. कमळ चिखलात पाण्यात राहतं पण त्याचं पान ओलं होत नाही. तसं सगळ्या जगाकडे तो दृष्टी टाकतो पण कशात गुंतत नाही. कमळ अलिप्त तशी त्याची दृष्टी अलिप्त. त्याला राम राजीव लोचन म्हणतात. सांगू आपल्याला, हे हल्ली ना विचारवंतांच्या मेंदूत खोडकिडा घुसलाय. रामाला नावं ठेवायची, रावणाचा पुरस्कार. जरूर रावणाचा पुरस्कार करा, पण एखादा रावण घरी आणून बघा. विठ्ठला. आजही आंतरराष्ट्रीय युद्धांमध्ये नोंद आहे. इंटरनॅशनल वॉर. एकच असं आंतरराष्ट्रीय युद्ध झालं ज्या युद्धात आक्रमण करणाराने ज्याच्यावर विजय मिळवला त्याच्या संपत्तीचा एक कणही आपल्या देशात नेला नाही. रामाने रावणावर मिळवलेला विजय अशी नोंद इतिहासात आहे. त्याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आपण अख्ख्या गावचे उतारे विकून खातोय. विठ्ठला. मला एक जण म्हणाला, महाराज ते लंकेत वांद्र कशाला नेली, माणसं न्यायला पाहिजे होती. म्हटलं तू नव्हता सांगायला म्हणून. आपला पगार किती, आपण बोलतो किती. माणसं घरात बसून म्हणतात मोदींना काही कळत नाही, राहुल गांधीला काही समजत नाही, शहाना काही करता येत नाही, तुला घरी चहा वेळेवर मिळत नाही. पारावर बसून अपार गप्पा मारतो. विठ्ठला. पारावर पारावार नाही त्याला. म्हटलं माणसंच न्यायची ठरवली होती रामाने, पण गुगलकडून माहिती कळाली का लंका सोन्याची, देवानी कॅन्सल केलं आणि वानरांची तात्काळमधून तिकीट काढली. का? रामाला अंदाज होता हायवेला जर ट्रक पलटी झाला तर आठवडाभर हा नुसती फ्लॉवरच खातो. हा लंकेत गेल्यावर तिथल्या विटाच खोलून आणील, सीता तिथंच राहील. विठ्ठला. राम राजीव लोचन आहे. म्हणजे कमळ जसं लिप्त होत नाही तसे रामप्रभू कशात लिप्त होत नाही. अशा रामाला मी चरणवंदना करतो आणि एवढंच मागतो, चांगलं असलेलं नाम माझ्या कंठी राहो भले ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली तुकाराम.
हा हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो हो राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. हा नामयज्ञ आहे. त्याच्यामुळं ज्याची शेती केली त्याचंच पीक आलं पाहिजे ना. वांगे लावले आणि कांदे उगवले असं तर नाही. त्यामुळं नामाचा यज्ञ केल्यावर जे मागायचं तेही नामच. म्हणून हा अभंग आपल्या पुढ्यात ठेवला. आपण अत्यंत श्रद्धेने हे सर्व करत आहात. संत हरिबाबांची आपल्यावर असलेली ही जी अथांग कृपा आपल्या जीवनात नामाच्या रूपानेच फळो ही त्यांच्या चरणी मागणी मागतो. कीर्तन विद्यालयाच्या प्रक्रिया अत्यंत वेगवान आहेत. तेव्हा यंदाचं शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलांनी चांगली कीर्तनं करावी आणि नवी पिढी खूप चांगलं कीर्तन करते. आमच्या सोनी मराठीचा जो कार्यक्रम सुरू आहे आपल्या महाराष्ट्राचा त्याला उदंड प्रतिसाद आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद आहेत. महाराष्ट्राचा कोण होणार लाडका कीर्तनकार त्याचं परीक्षकपद माझ्याकडे आहे. दुसऱ्या फेरीतल्या ऑडिशन्स आता सुरू आहेत आणि मला असं वाटतं की चांगल्या कीर्तनकारांची नितांत आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक म्हणाले होते, देश स्वतंत्र झाल्यावर पहिलं काम मी जर कोणतं करेन तर देशात हजारो कीर्तनकार निर्माण करीन. कारण स्वतंत्र राष्ट्राला स्वतंत्र बनवायला चांगल्या प्रबोधनाची गरज आहे. तेव्हा आणि प्रबोधनाची तर गरज आहे, सध्या प्रबोधनकारांच्याही प्रबोधनाची फार गरज आहे. याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नरत राहा आणि आपल्या घरातल्या मुलांनी कीर्तन केलं पाहिजे. हा विषय काही दिवसांनी उद्धाराचा नाही प्रतिष्ठेचा असणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचं स्वागत. आमच्या दगूभाऊ रामभाऊ यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. चांगल्याच विद्यार्थ्यांना तिथं आम्ही प्रवेश देतो. जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, अध्ययन करतील तशा विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण करत असलेल्या या सर्व उपक्रमाला भरभरून शुभेच्छा. कीर्तांगली गाव आणि आम्ही म्हणजे एक परिवार झालाय. रामभाऊंच्या योगाने त्यानंतर चव्हाणके सगळेच चव्हाणके म्हटल्यानंतर आम्हाला घरचे वाटतात. आमचे कदम सर असतील, दगूभाऊंचं योगदान फार मोठं आहे. सरळांब्याला जी कीर्तन विद्यालयाची इमारत उभी राहिली त्याचं संपूर्णपणे जे प्लंबिंग वर्क असेल, मटेरियल असेल, ती सगळी सेवा आमच्या दगूभाऊंनी सुपूर्त केली. चांगल्या कामांमध्ये सिंहाचा वाटा घेणारी मंडळी या भूमीतली आहे आणि एखाद्या संताच्या भूमीतच अशी माणसं करण्याची बुद्धी घडू शकते. हा हरिबाबांचा त्यांच्यावर असलेला प्रसाद आहे. आपलं देवावरचं प्रेम असंच वृद्धिंगत हो ही हरिबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला समारोप देऊन थांबतो. विठ्ठल जय.